विधानसभा इंटरव्ह्यू पोलिसांसोबत वाद, व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांचा नकार। रोहित पवार उद्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार। आमदार रोहित पवारांनी संजय राऊतांची भेट घेतली। विमान अपघाताच्या निष्पक्ष तपासासाठी महाविकास आघाडीची रणनीती। सुप्रिया सुळे लोकसभेत तर संजय राऊत राज्यसभेत आवाज उठवणार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएकडून पहिली कारवाई। 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, डीजीसीएकडून कारणे दाखवा नोटीस। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत एकमत, तर सुप्रिया सुळेंकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत। रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवारांच्या राज्यसभेसाठी हालचाली। जयंत पाटील, शशिकांत शिंदे ठाकरेंची भेट घेणार। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक होण्याची शक्यता। शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांची इच्छा, सुप्रिया सुळेंचं भाष्य। तर पवारांच्या उमेदवारीवर घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, राऊतांचं सुतोवाच। राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली। वर्षा निवासस्थानावरील बैठकीत 4 नावांबाबत चर्चा। विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवेंचं नाव आघाडीवर। 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांचा राडा। ठोंबरे पाटलांच्या नातेवाईकामुळे सदाशिव पेठेत कोंडी। जाब विचारणाऱ्याशीच रुपाली ठोंबरे पाटील यांची बाचाबाची। 1150 कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून संदीपान भुमरे संतापले। अंबादास आंबे खोटं बोलतायत, अब्रू नुकसानीचा दावा करणार। भुमरेंचं प्रत्युत्तर, चौकशी करण्याचंही आवाहन। सावकाराच्या कर्जामुळे राज्यातले 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या। चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमधील घटना। गृह विभागाकडून विधानसभेत धक्कादायक माहिती। सावकारांवर कारवाई कधी करणार, वडेट्टीवारांचा सवाल। मुंबई महापालिकेचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प सादर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6,525 कोटींचा वाढीव अर्थसंकल्प। विविध प्रकल्पांसाठी महापालिका आणखी 36,623 कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याच्या तयारीत। मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार। 500 स्क्वेअर फुटांखालील छोट्या घरांना आता पाणीपट्टी मोजावी लागणार। महायुतीच्या घोषणा कागदावरच असल्याचा सवाल उपस्थित। जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे कारभारी ठरणार। 20 मार्चपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करा, ग्रामविकास विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। भिगवण अपहरण प्रकरणामध्ये तरुणीने कोर्टात जबाब बदलला। सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीने आईकडे परत जाण्याची इच्छा बोलून दाखवली। बारामती न्यायालयामध्ये मुलीचा जबाब नोंदवला। मुंबईमध्ये फळांवर उंदीर मारण्याचं औषध। मालाडच्या फळ विक्रेत्याचा जीव घेणा प्रताप समोर। अनधिकृत दुकानावर पालिकेचा हातोडा। फॉरेन्सिक टीमने फळांचे नमुने घेतले। मनसैनिकांनी देखील फळ विक्रेत्याला जाब विचारला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात संचारबंदी लागू। शेळीच्या व्यवहारावरून 2 गटात झालेल्या राड्यानंतर परिसरात बंदोबस्त तैनात। हाणामारी, दगडफेकी प्रकरणी 15 जण ताब्यात। उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचा दणका। मुंबईतील 3,716 कोटींचं अलिशान निवासस्थान जप्त। ईडीकडून आतापर्यंत 15,000 कोटींची जप्ती। संचालकाच्या घरात सापडलं 4 कोटींचं घबाड। परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडनं 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक। घरावरील झडतीमध्ये कोट्यवधींची रोकड जप्त। ओडिशा व्हिजिलन्सची कारवाई। राज्यात वर्षाकाठी 41 वाघांचा मृत्यू। 8 वाघांनी अपघातामध्ये जीव गमावला। वनमंत्र्यांची माहिती। व्याघ्र संवर्धनासमोर मोठं आव्हान। पंतप्रधान मोदी 9 वर्षांनंतर इस्रायलमध्ये। मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार। मोदींची नेत्यानाहू सोबत संरक्षण, तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा होणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार। मी आतापर्यंत 8 जागतिक युद्ध थांबवली। भारत पाक युद्धामध्ये हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते, ट्रम्प यांचा दावा।